सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बस्तवडे गावातील शेतकऱ्यांना हत्ती गवत व मका पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं अजय नारायण चव्हाण वय 35 राहणार वायफळे रस्ता चव्हाण वस्ती बस्तवडे याला अटक करून 150 किलो वजनाचा 15 लाख रुपयांचा गांजा जप्त केलाय। या कारवाईनं तालुक्यातील गांजा तस्करी चव्हाट्यावर आली आहे। ड्रग फ्री इंडिया संकल्पनेतून पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अंमली पदार्थांची तस्करी साठा विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे विशेष पथक स्थापन केले। या पथकातील कर्मचारी अभिजित माळकर व संकेत कानडे यांना बस्तवडे गावातील अजय चव्हाण याने त्याच्या मालकीच्या शेतात मका व हत्ती गवतामध्ये गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली। त्यानुसार गुन्हे अन्वेषणचं पथक शुक्रवारी चव्हाण वस्तीवर दाखल झालं। अजय चव्हाण हा शेतात काम करत असताना पथकाने त्याला ताब्यात घेतलं। त्याच्या घरालगत पूर्व बाजूला असलेल्या मका पिकाची पाहणी करताना गांजाची झाडं तोडून टाकलेली आढळून आली। तसेच पश्चिमेकडे मका पिकात 3 ते 7 फूट उंचीची पानं, फुलं व बोंडे असलेली गांजाची झाडं आढळून आली। बाजूलाच हत्ती गवताच्या पिकात 3 ते 7 फुटांची गांजाची झाडं आढळून आली। चौकशीत चव्हाण याने लोकांना संशय येऊ नये म्हणून मका व हत्ती गवत पिकात गांजाची लागवड केल्याची कबुली दिली आहे। पोलीस पथकानं पंचासमक्ष 148 किलो पानं, फुलं व बोंड असलेली 14,88,900 रुपयांची गांजाची झाडं तसेच 13,100 रुपयांचा 1 किलो 310 ग्रॅम वजनाचा अर्धवट ओलसर वाळलेला गांजा जप्त केलाय। एकूण 15,02,000 रुपयांचा गांजा या कारवाईत जप्त केलाय। चव्हाण याला तासगाव पोलिसांच्या ताब्यात दिले। गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत, उपनिरीक्षक कुमार पाटील, कर्मचारी अमोल आयदाळे, आमसिद्ध खोत, बाबासाहेब माने, संदीप पाटील, श्रीधन बागडी, सुशील मस्के, रोहन गस्ते, विनायक सुतार, ऋषिकेश सदामते, सोमनाथ पतंगे, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे। मराठी यस न्यूजसाठी मिरजहून इम्रान मुल्ला।